नमस्कार, मी अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कोल्हापुरी अशी झणझणीत तर्रीदार मिसळ पाव, अशी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर अशी प्रसिद्ध असलेली आपली मिसळ पाव नाश्त्यासाठी किंवा काही आपलं पाहुण्यांसाठी आपण अशी छान बनवू शकतो. इथे मी मटकी घेतली. मटकी आपण मिसळ पाव बनवण्यासाठी जास्त नाही घ्यायची. मी इथे अर्धा वाटी मटकी घेऊन गरम पाण्यामध्ये अशी छान 3 ते 4 मिनिट शिजून घेणार आहे. त्यामध्ये टाकूया आता चवीनुसार मीठ, हळद आणि 3 ते 4 मिनिट आपण अशी मस्त उकळी येऊ देऊ पाण्याला आणि शिजून घेऊयात. इथे बघू शकता आपली मटकी अशी मस्त शिजली गेली आहे. आता आपण तर्रीदार रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूया. भाजलेले 2 कांदे, खोबरा, आलं, लसूण, टोमॅटो. आता आपण हे सर्व मिक्सरला याची प्युरी करून घेणार आहोत बारीक. आता फोडणीसाठी तेल तापलंय मस्त. कढीपत्ता छान तडतडून घ्यायचा. कढीपत्ता छान तडतडला की आपण त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालणार आहोत. ते तेलामध्ये 1 मिनिट ते असं छान आपण परतून घेऊयात. एकदम असं तेल सुटेपर्यंत परतायचं. त्याने एकदम अशी छान टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागते. इथे असे 2 ते 3 मिनिट आपला मसाला छान असा परतून झालाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले, हळद, लाल तिखट, हिंग, धना पावडर, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला. आता आपण हे मसाले सर्व असे तेलामध्ये परतून घेऊयात पूर्ण असं तेल सुटेपर्यंत. इथे बघा असं छान असं कढईला मसाल्याला तेल सुटलंय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत शिजवलेली मटकी. मटकी शिजवताना आपण जे पाणी ठेवलं होतं ते पण आपण मटकीमध्येच टाकणार आहोत. आता मटकी आपण मसाला मटकीमध्ये मुरेपर्यंत आपण छान असं 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. इथे आपली मटकी अशी छान मसाल्यामध्ये मुरली गेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी. पाणी आपल्या अंदाजे आपल्या क्वांटिटीवर आहे. इथे असं छान आता असं ढवळून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिट असं छान उकळी येऊ देऊयात. आता टाकूयात त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मस्त अशी उकळी येऊ देऊयात. इथे अशी छान मस्त रश्श्याला तरी पण आले आणि उकळी पण छान आले. इथे आपली अशी मिसळ बनून तयार आहे. एकदम अशी छान टेस्टी. बघा कांदा, पाव, शेव डिश आपली बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.